नमस्कार, मी लीना बोकील, नासा स्पेस एज्युकेटर आहे मी आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये बोर्ड ऑफ स्टडीजची मी मेंबर आहे आणि त्यामुळे आता मी या विद्यार्थ्यांना लवकरच शिकवायला येणार आहे आणि BNET लोणावळ्यामध्ये कल्पना चावला स्पेस अकॅडमी या ऑब्जेक्टिव्हने सुरू केली आहे की लोणावळा म्हणजे एक छोटं शहर किंवा आपण म्हणतो की मुंबई पुणे मेजर सिटीज आहेत, लोणावळ्यामध्ये रिसोर्सेस आणि रिसोर्स पर्सन्स मिळत नाहीत, तर आम्ही इथे ही सुविधा केलेली आहे। स्पेशल लॅब्स आपण डेव्हलप केलेले आहेत, एव्हिओनिक्स, एरोनॉटिकल, कम्प्युटर्स, व्हर्च्युअल रियालिटी वगैरे, आणि विद्यार्थ्यांना जे स्टुडंट्स इथे एनरोल होतील त्यांना सिलेबसमध्ये थिअरी पण शिकवला जाईल, पण प्रॅक्टिकल एक्सपोजर जास्त असेल, म्हणजे 80% त्यांना स्वतःच्या हाताने डू इट युअरसेल्फ असे प्रयोग करून ही एक प्रयोगशाळाच आहे स्पेशल टाईपची, आणि इस्रोबरोबर टायअप असल्यामुळे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं ज्ञान आणि एरोनॉटिकल एरोस्पेसचं हे सगळं नॉलेज त्यांना दिलं जाईल आणि मग आपण म्हणू शकतो की भविष्य काळात शास्त्रज्ञ घडवू आपण, आणि येणाऱ्या काळात गगनयान मिशन होणार आहेत, इस्रोचे गगनयान 1, 2, चांद्रयान 4, मंगलयान 2, तर भारताला आपल्या यंग सायंटिस्टची गरज पडणार आहे आणि त्यामुळे हे स्टुडंट्स आता मोठे झाल्यावर शास्त्रज्ञ होतील आणि आपण त्यांना शास्त्रज्ञ म्हणून घडवणार आहोत। विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट लोणावळा यांच्यातर्फे कल्पना चावला स्पेस अकॅडमी याचा आज आपण पहिल्या बॅचचं इनॉग्रेशन इथे लोणावळ्यामध्ये केलेलं आहे। याच्यामध्ये 6वी उत्तीर्ण झालेल्या मुलांना एक ऑल ओव्हर इंडियाची आपण एंट्रन्स टेस्ट घेतलेली होती, त्याच्यातनं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू हा बऱ्याचशा चांगल्या शास्त्रज्ञांनी घेतला आणि मग त्यांची निवड झालेली आहे। तर माझं असं सांगणं आहे की जास्तीत जास्त मुलांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा, कारण भारत आता स्पेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करणार आहे आणि इथून पुढे स्पेसची आपल्याला खूपशा गोष्टी आणि आपले शास्त्रज्ञ लागणार आहेत। तर 8वी 9वी 10वी यांच्यासाठी सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून सुरू करू। हा सगळा जो अभ्यासक्रम 6 वर्षाचा आहे हा इस्रोनी वेट केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 80% प्रॅक्टिकल बेसिस असणार आहे आणि 20% आपलं थिअरॉटिकल असणार आहे। सकाळच्या वेळामध्ये त्यांची रेग्युलर 7:15 ते 12:15 शाळा होईल आणि नंतर 2:30 ते 6:30 असा त्यांचा पूर्णपणे स्पेस अकॅडमीचा अभ्यास इथे घेतला जाईल। त्याच्यासाठी पूर्ण भारतातून बऱ्याचशा IIT मधून, मिझोराममधून आणि युरोपचे डॉक्टर ब्लॉन्ट हे त्या मुलांना शिकवायला येणार आहेत। नासामधून डॉक्टर कुशला ह्यासुद्धा शिकवायला येणार आहेत। म्हणजे ह्या सगळ्या संधीचा फायदा बरं ह्याच्यासाठी आपण कुठल्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांनासुद्धा फुल स्कॉलरशिप 6 वर्षाची देणार आहोत। त्यामुळे फक्त बेस्ट ब्रेन्ससाठी आपण हे हंटिंग करतो आणि हे देशनिर्मितीसाठी आपण कार्य करतो। तर जास्तीत जास्त मुलांनी यात सहभागी व्हावं आणि निव्वळ भेट द्यायला म्हणून जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला ह्या प्रकल्पाची माहिती मिळू शकेल। तर माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलांनी, विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा। पात्रता का ॲडमिशन घ्यायची असेल तर पात्रता काय? पात्रता म्हणजे 6वी पास आत्ता आपण यावर्षी ठेवलं होतं इस्रोच्या गाईडलाईन्सवर, पण नंतर खूपशा मुलांचं असं झालं की आमचं 7वी झालं आहे, 8वी झालं आहे, पण आम्हाला शिकायचं आहे। तर आता इस्रोनी गाईडलाईन दिलेत की तुम्ही त्यांच्यासाठी करिक्युलम तयार करा आणि पुढच्या वर्षीपासून हे जे आत्ता 6 वर्षाचं आहे ते आपण 3, 4 आणि 5 अशा 3 वर्षांमध्ये पण विभागून स्पेस अकॅडमीचं शिक्षण देणार आहोत। आज कल्पना चावला स्पेस एकेडमी की पहली बैच शुरू हुई है, जिसमें जो 6 साल का रेसिडेंशियल प्रोग्राम है, और इसमें हम ये कोशिश करेंगे कि बच्चे लोग जो हैं वो पढ़ाई नहीं करें बल्कि स्पेस साइंटिस्ट बनने की कोशिश करें, और खाली स्पेस की नहीं, हम एस्ट्रोनॉमी सारी चीज़ें जो हैं स्पेस रिलेटेड उसके बारे में हम बच्चों को सिखाएंगे। इसकी प्रेरणा जो आई है हमें, ये 2 साल पहले आई, और 2 साल पहले हमने जब देखा कि हिंदुस्तान नंबर 3 पे पहुंच गया है स्पेस रिसर्च में, और गवर्नमेंट ने FDI भी अलाउ किया हुआ है, स्टार्टअप्स भी रजिस्टर हुए हैं, तो हमने ये सोचा कि देश को बहुत सारे साइंटिस्ट की ज़रूरत पड़ेगी, और ये किसी ने कैलकुलेशन नहीं किया कि हमें ये साइंटिस्ट कहाँ से आएंगे। तो हमने ये इनिशिएटिव शुरू किया जो कि एक चैरिटेबल इनिशिएटिव है। इसमें लोगों की मदद से ये पूरी चीज़ शुरू हुई है, जो कि मेनली सपोर्टेड बाय नारायण भार्गव फाउंडेशन ने सपोर्ट किया हुआ है। और
ये सपना 2 साल पहले शुरू हुआ और आज के दिन में ये सपना सच हुआ है। इसको शुरू करने में सारे ही चैलेंज थे, क्योंकि कोई भी आप नया इंस्टीट्यूशन शुरू करें तो सारे तरह की चैलेंज आती हैं, लेकिन मेन जो चैलेंज थी सबसे पहला करिकुलम, क्योंकि हम ये जो कर रहे हैं ये पहली बार हिंदुस्तान में ही नहीं वर्ल्ड में हो रहा है, इसका कोई एग्जाम्पल नहीं है। तो हमें सब जगह से मदद लेके ये देखना था, क्योंकि हमें प्रोग्राम भी जो बनाना था वो फ्यूचरिस्टिक बनाना था। तो सबसे पहले जो चैलेंज थी वो करिकुलम की थी, और इसके लिए इसरो के साथ हमने MOU भी साइन किया जो हमारे करिकुलम को वेट करते हैं। इसके बाद हमने इसरो के साइंटिस्ट, TIFR के साइंटिस्ट, IISc के साइंटिस्ट, ये सब की मदद ली, जिन्होंने बैठ के ये करिकुलम बनाया हुआ है और ये इसरो ने अप्रूव भी, वेट भी किया हुआ है।